वरचा भाग आहे हा निमुळता आहे बरोबर, आणि खालचा जो भाग आहे हा मोठा आहे पसरट आहे बरोबर. आता ह्या घागरीच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही झाली बालकांची बुद्धी. बाळ ज्या वेळेस लहान असतं आणि वय वर्ष 6-8 पर्यंत ते बाळ 6 वर्षापर्यंत 6-8 वर्षापर्यंत बाळ होईपर्यंत त्याची ग्रास्पिंग पॉवर आहे ना ही खूप जास्त असते. त्याच्यामुळे त्याचा जो काही विकास आहे तो हा वय वर्ष 6 ते 8 दरम्यानपर्यंत 85% होतो. मी दिली 85% म्हणजे 85% तुमच्या त्याच्याकडे त्याचं डोकं कसं निमुळतं होत गेलंय ना, त्याप्रमाणे मुलांची बुद्धी सुद्धा निमुळती होत जाते. म्हणजे त्या विशिष्ट वयोगटानंतर 85% जर त्याचा विकास झाला तर उरला किती हो? उर्वरित आयुष्यामध्ये 15% विकास आणि 6 ते 8 वर्षापर्यंत 85% विकास म्हटल्यानंतर आपण महत्वाचं लक्ष देण्याचं वर्ष कोणतं? 6 ते 8 पर्यंत जन्मल्यापासून ऍक्च्युअल मध्ये गर्भधारणेपासून 1000 दिवस जी संकल्पना आहे तिथपासूनच आणि वय वर्ष 6 ते 8 पर्यंत आपण बाळाचा विकास 85% करतो. तर 85% विकास करण्यासाठी आपल्याला त्या वयोगटावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. हे उदाहरण काय आलं?